सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। पार्थ, उठ बाळा, उठ 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 बघू। मम्मी, मला एक कळत नाही, तू मला अलार्म वाजण्याआधीच कशाला उठवतेस? कारण या मशीनला असं नको वाटायला की आपण हिच्यावर अवलंबून आहोत, म्हणून मी हे घड्याळ वाजण्याआधीच येते। पण मम्मी, हे जे अलार्म घड्याळ आहे ना, हे आहे तर खूप कामाचं। कोणी शोध लावला असेल याचा? बरं, ज्याने कोणी इन्व्हेंट केला असेल ना, तो खूप खूप जिनियस असेल, किंवा तुझ्या बाबांप्रमाणे खूप झोपाळू असेल, म्हणून तर विचारायला अलार्म घड्याळ बनवावं लागलं। चल बरं, आता लवकर उठ, नाहीतर शाळेला उशीर होईल। चल उठ, ब्रश कर लवकर। मम्मी, तू मला सांगितलं नाहीस की अलार्म क्लॉक कोणी इन्व्हेंट केला ते? पार्थ, अलार्म क्लॉक प्लॅटोने इन्व्हेंट केलं होतं, हे मला सुद्धा माहित नव्हतं। मी हे नेटवर वाचलं। पार्थ, आता तू मला हे नको विचारूस की हा प्रेशर कुकर कुणी इन्व्हेंट केला, कारण मलाही माहित नाहीये आणि माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये तुला नेटवर शोधून सांगायला, समजलं? तेव्हा आता पटकन तुझं दूध संपव आणि तुझ्या आजोबांना जाऊन सांग की नाश्ता रेडी आहे, ओके? जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा। आमची आजची कथा आहे पार्थची, ज्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक विषयी जाणून घ्यायचं असतं। प्रत्येक मुलामध्ये विलक्षण प्रतिभा असते, जी मुलामध्ये त्या कामासाठी एक जिज्ञासा निर्माण करते। परंतु पार्थची जिज्ञासाच पार्थची प्रतिभा आहे, जी काही लोकांना समजते तर काहींना नाही। आजोबा, न्याहारी तयार आहे, तुमचा न्यूजपेपर वाचून झाला असेल तर जाऊया। बस 2 मिनिटं बेटा, जरा आजचा हॉरोस्कोप तर वाचून घेऊ। आजोबा, मला ऐकायचंय, जरा मोठ्याने वाचता का? ऐक, आजचा दिवस तुमच्या जीवनामध्ये उलथापालथ होऊ शकते। विचित्र परिस्थितींमध्ये तुम्ही फसू शकता, पण तुमची व्यवहार कुशलता तुम्हाला या परिस्थितींमधून बाहेर काढून घेऊन जाईल। आजोबा, ही जन्मकुंडली, राशी, हे सर्वांवर आपण भारतीयच विश्वास ठेवतो का? या ग्रह नक्षत्रांचा भारताबाहेरील लोकांवर परिणाम होतो का? काय राशी भविष्य खरं असतं का? क्या सुरू झाली उलथापालथ। सर्वांचं तर माहित नाही बेटा, पण मला वाटतं माझं तर आज राशीफळ खरं होणार आहे। चल नाश्ता करूया आपण। चल सांगा ना आजोबा, प्लीज प्लीज सांगा ना। बेटा, इंडियाच्या बाहेरचे लोक पण भविष्य जाणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात। जसे युरोपवाले टेरो कार्डाचा वापर करतात, चीनवाले फँगचुईचा वापर करतात। आपल्या वास्तुशास्त्रासारखंच आहे ते पण। ठीक आहे, चल नाश्ता करूया। चल, थंड होणार।
आजोबा, बोल बेटा. मुंबईत पूर्वी डबल डेकर बस चालायची ना? आज पण चालते. अशा प्रकारे तुम्ही इंधन वाचवू शकता आणि प्रदूषण पण कमी करू शकता. मग मुंबईत सगळीकडेच डबल डेकर बस का चालत नाही? चालतात रे, पण काय क्राऊडमध्ये बस कंट्रोल करणं खूप कठीण होत असतं. त्याचबरोबर दुर्घटनेविषयीची भीती तर असतेच. त्याचबरोबर इंजिन पण गरम होत असतं. ओ, अजून आजोबा. अरे बस बाबा, तुझ्या बसचा टाइम झालाय. किती प्रश्न विचारतोस रे तू बाळा. थोडा तरी गप्प राहत जा कधी कधी. मॅम मॅम ऐका ना, तुम्ही ज्या मेडिसिनल प्लॅन बद्दल सांगितलं होतं ना. पार्थ, तुला कोणतीही गोष्ट एकदा सांगितल्यावर कळत का नाही? तुझ्या सिलेबस मध्ये जेवढं होतं ते माझं सांगून झालंय. तू का प्रत्येक गोष्टींमागे हात धुवू लागतोस? आधी तू वर्गात प्रश्न विचारून भंडावून सोडायचास, आता तू बाहेर सुद्धा हैराण करायला लागलायस. पार्थ, तुझ्या प्रश्नाला उत्तर देण्याव्यतिरिक्तही मला खूप काम आहेत, कळलं? गो बॅक टू युअर क्लास. गो. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. तुमचा विद्यार्थी तुम्हाला काहीतरी विचारत होता, पण मी पाहिलं तुमच्या उत्तराने त्याचं समाधान नाही झालं. आय एम सॉरी मॅडम, परंतु पार्थला ना सवयच आहे सतत प्रश्न विचारत राहण्याची. त्याच्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याच उत्तरातून तो दुसरा प्रश्नही तयार करतो. आय थिंक की त्याला आम्हा शिक्षकांना त्रास देण्यात मजा वाटू लागलीये. हे बघा, जर तो प्रश्न सब्जेक्टशी रिलेटेड विचारत असेल तर त्याच्या प्रश्नांची उत्तर तुम्ही दिलीच पाहिजे. आणि तुम्ही त्याच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याच वेळी त्याला नाही देऊ शकलात तरी नंतर वाचून त्याला देऊ शकता. मला नाही वाटत यात काही प्रॉब्लेम असेल. अँड आय होप तुम्ही नेक्स्ट टाइम तुमच्या स्टुडंट्सना आणि मला निराश नाही करणार. ओके? ओके मॅडम. शिक्षक असलो म्हणून काय झालं? आम्हीही माणसंच आहोत, कुठला एन्सायक्लोपीडिया नाही जे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत बसायचं. आजोबा, हा बेटा. हे घ्या तुमचं हळद घातलेलं दूध. थँक्यू. आजोबा, हा बेटा. तुम्ही रोज हळद घातलेलं दूध का बरं पिता? बेटा, हळद घेतल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन नेहमी चांगलं राहतं. हळदीमुळे आपली हाडं पण मजबूत होतात. आणि तुला माहिती आहे, आपली वयस्कर माणसं जुन्या जमान्यापासून हळदीचा औषध म्हणून वापर करीत आलेत. पण आजोबा, आमच्या टीचर म्हणाल्या होत्या की हळदीचं पॅटर्न आपल्याकडे नाहीये, ते तर US कडे आहे. हेच होत असतं बेटा. जेव्हा एखादी गोष्ट सहज मिळत असते ना, तेव्हा माणसाच्या त्याची व्हॅल्यू नाही लक्षात येत. त्याचा फायदा कोणीतरी दुसराच उचलत असतो. पण आजोबा, आज तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की सीताहरणाची गोष्ट सांगाल. तुला अजून लक्षात आहे? जरूर ऐकवतो. झालं असं बेटा की रामचंद्र आणि सीता, तुला माहित आहे ना, वनवासात गेले होते. ते फिरत राहिले या इकडे त्या तिकडे. एक दिवस काय झालं की सीतेला अचानक जंगलामध्ये एक सोन्याचं हरिण दिसलं. बस तिची इच्छा जागी झाली. तिने प्रभूला म्हटलं, मला ते हरिण हवंय. आता रामचंद्र काय करणार? त्याने समजावलं, अगं ती सर्व माया आहे. आणि अशा प्रकारे रावण सीतामातेला आकाशमार्गे लंकेला घेऊन गेला. चल बेटा, अरे गोष्ट रोजचीच आहे. आता जाऊन झोप बघू. उद्या तुला शाळेत जायचं आहे. तुझा होमवर्क पूर्ण केलायस ना तू? अरे अजून तू तयार नाही झालास? अरे शाळेत जायला उशीर होतो बेटा. आजोबा, रावण सीता मातेला पुष्पक विमानातून लंकेत घेऊन गेला. याचा अर्थ आपल्याकडे तर लाखो वर्षांपूर्वीच एरोप्लेनचा प्लॅन बनलेला आणि क्रेडिट ते राईट बंधू घेऊन गेले. आता हे राईट बंधू कोण आहेत बाबा? ज्यांनी एरोप्लेनचा कन्सेप्ट साऱ्या जगाला दिला.
पण आजोबा मी बस आता सकाळी सकाळी प्रश्नांची सरबत्ती नको. चल उठ लवकर, शाळेत जायचंय, उशीर होतोय. चल चल, शहाणा आहेस ना तू. चला बघू, चला. शाबास. नाइस बॉल. Focus on your game. Next ball. Come on, boys. Good ball. Come on, boys. Take your position fast. Concentrate on your game. जरा वाकून. अहो सर, बॉल जर इथे लागला तर 6 बसतो आणि इथे लागला तर कॅच आउट किंवा मिस होतो. असं का बरं सर? तू इथे प्रॅक्टिस करायला आलायस की प्रश्न विचारायला? गो नेक्स्ट. अरे तू इथे बसलायस? मी तर तुला ग्राउंडवर शोधत होतो. अरे यार रोशन, माझ्यामुळे माझ्या घरातले, माझे टीचर, माझे मित्र सगळे त्रासून गेलेत यार. ही जी माझी प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारायची सवय आहे ना, आता बदलायला हवी. अरे आज कोच सर तुला ओरडले म्हणून तू असं बोलतोयस ना. डोंट वरी, हे सर्वजण तुझी बुद्धिमत्ता नाही ओळखत. आता बघ ना, जेव्हा पण मी तुझ्याविषयी आपल्या पॅरेंट्सना सांगतो ना, तेव्हा ते मला नेहमी सांगतात की असा मित्र खूप कमी लोकांना मिळतो. थँक्स यार, पण हे सर्व तू मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस ना? अरे नाही यार, आता कालचीच गोष्ट बघ ना. ताई मला म्हणाली चल घरच्या इंटरनेट कनेक्शन साठी पप्पांना रिक्वेस्ट करूया. तेव्हा मी काय म्हणालो माहितीये? काय म्हणालास? मी म्हणालो जेव्हा गुगलच माझ्या सोबत असते तेव्हा मला इंटरनेट कनेक्शनची काय गरज आहे. अरे नको नको. माणसाला जिथून सर्वात जास्त अपेक्षा असते नेहमी त्याचा तिथूनच अपेक्षा भंग होतो. जेव्हा की अचानक एक छोटा आशेचं किरण हळूच येऊन पुन्हा त्याचा हात पकडतो. त्यालाच फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला नाही शिकवत, तर दुसऱ्यांवरही पुन्हा विश्वास ठेवण्याचं बळ देतं. पार्थसाठी त्याचा मित्र रोशन हाच आशेचा किरण होता, जो त्याला कधीच निराश होऊ देत नसे. म्हणून तर म्हणतात, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. शर्माजी, ही फाईल चेक करून सबमिट करा प्लीज. हो मॅडम. गाडीच्या चाव्या कुठे ठेवल्या मी? शर्माजी, गाडीच्या चाव्या मिळत नाहीयेत. तुम्ही पाहिल्यात का? नाही मॅडम, मी तर नाही पाहिल्या. बघा, असतील इथेच कुठेतरी. हो, मी पाहिलं होतं पण सापडत नाहीये. हॅलो, बोल बाळा. काय? बरं ठीक आहे, मी ती फाईल घेऊन आत्ता येते. तू काळजी करू नकोस. हा, मी पोचतेच आता. काय झालं मॅडम? शर्माजी, माझ्या पतींची तब्येत अचानक बिघडलीये. ICU मध्ये ऍडमिट आहेत आणि डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट्स मागवलेत आणि ते रिपोर्ट्स माझ्या फाईलमध्ये आहेत आणि ती फाईल माझ्या गाडीमध्ये आहे. पण गाडीच्या चाव्या मिळत नाहीयेत. आता काय करू मी? मॅडम चला एकदा गाडीजवळ जाऊन चेक करूयात. कदाचित चावी गाडीलाच असेल. चला. बरं बरं, चला. या मॅडम. अरे, चाव्या तर इथेही नाही आहेत. पण हरकत नाही मॅडम,
मी एखाद्या चावी बनवणाऱ्याला घेऊन येतो. ओके. अरे शर्माजी, काय मॅडम? जरा लवकर या प्लीज. हो मॅडम, आत्ता येतो. मॅम मॅम तुम्ही एवढे काळजीत का दिसताय? ऍक्च्युली माझ्या पतींची तब्येत बरी नाहीये. ICU मध्ये ऍडमिट आहेत आणि सर्व मेडिकल रिपोर्ट्स गाडीमध्ये आहेत. गाडीच्या चाव्या मिळत नाहीयेत आणि मला लवकरात लवकर रिपोर्ट्स घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचंय. कळत नाहीये काय करू मी. मॅम मी पार्थ, तुला दिसत नाही का प्रिन्सिपल मॅडम किती टेन्शन मध्ये आहेत ते? तरीही तुला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. कमीत कमी परिस्थितीचं भान तरी ठेवत जा. अहो त्याचं निदान ऐकून तरी घ्या. त्याला गप्प बसवून आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह तर होणार नाही ना. मॅम, तुमच्या घरी गाडीची डुप्लिकेट चाव्या असतील ना? हो आहेत ना, पण माझं घर इथून 25 किलोमीटर दूर आहे. काही हरकत नाही मॅम. तुमच्या घरी आता यावेळी कोणी असेल का? जर असेल ना तर तुमचं काम आत्ता होईल. तुम्हाला फक्त इतकंच करायचंय, त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा की त्यांचा फोन होल्डवर ठेवा. तुमच्या ज्या डुप्लिकेट चाव्या आहेत ना त्या फोन जवळ नेऊन त्याचं अनलॉक बटन दाबायला आणि त्याच वेळी तुम्ही पण तुमचा फोन तुमच्या गाडीच्या दरवाजाजवळ न्या. बस उघडेल तुमची गाडी. असं? चला आपण ट्राय करून बघूया. मी कॉल करते. हॅलो, हा मधू, हे बघ माझ्या कारची डुप्लिकेट चाव्या असतील ना, जरा लवकर घेऊन ये. आता तू एक काम कर, त्या ज्या डुप्लिकेट चाव्या आहेत ना त्याचं अनलॉक बटन मोबाईल समोर धर. हा मोबाईल समोर धर आणि आता अनलॉक बटन दाब. अरे दरवाजा उघडला. थँक्यू सो मच पार्थ. यू आर रिअली ब्रिलियंट बॉय. हे तुला सर्व कसं माहितीये? एके दिवशी मी माझ्या मम्मी सोबत मार्केटमध्ये गेलो होतो. तेव्हा तिथे अशाच एका गाडीत बॅक सीटवर एक मुलगा लॉक झाला होता. तेव्हा तिथे गर्दीत उभा असणाऱ्या एका काकांनी त्यांना असंच उघडलं. ते सर्वजण गेल्यावर मी त्यांना असंच विचारलं की तुम्ही असं कसं केलं? तेव्हा त्यांनी मला सगळं सांगितलं. व्हेरी गुड पार्थ. आय एम प्राऊड ऑफ यू. मी उद्या तुझ्याशी बोलेन. ओके, आता मला हॉस्पिटलमध्ये पोहोचायचंय. ओके बाय. आय एम सॉरी पार्थ, मी तुझ्यातलं हिडन टॅलेंट नाही ओळखू शकले. यू आर सच अ ब्रिलियंट बॉय. थँक्यू मॅम. पार्थच्या ज्या ज्या सवयीने सर्व हैराण होतात, खरं तर तीच त्याची क्वालिटी आहे. त्याने फक्त प्रिन्सिपल मॅडमची मदतच नाही केली तर कुणाचे तरी प्राण वाचवले. जी गोष्ट तिथे असणाऱ्या लोकांना सुचलीही नसती ती पार्थने करून दाखवली. माहिती आहे का? कारण त्याने त्याच्या आतली जिज्ञासा जोपासली आहे, जी प्रत्येक वेळी त्याला काही जाणून घेण्याची, शिकण्याची प्रेरणा देत असते. जेव्हा की या धकाधकीच्या जीवनात आम्ही आपली आतली जिज्ञासा आणि कुतूहल संपवूनच टाकलंय. आपण नवीन गोष्ट शिकणं सोडूनच दिलंय. खरं तर मनुष्याने कधीही शिकणं थांबवता कामा नये. म्हणून तुमच्या मनामध्ये जिज्ञासा कायम राहू द्या, कारण जीवनामध्ये खूप काही शिकणं, जाणून घेणं अजून शिल्लक आहे.